नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी आली। शेतकऱ्यांच्या खात्यावरती कोणत्या दिवशी नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार, तारीख जाहीर झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता म्हणजेच 2000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास आता सुरुवात झालेली आहे। डीबीडी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम या तारखेपासून जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांना याचा लाभ होणार आणि कोणत्या तारखेला शेतकऱ्यांना 9वा हप्ता मिळणार ते आपण संपूर्ण या व्हिडिओत जाणून घेऊया। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना 8वा हप्ता मिळालेला आहे त्या सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा आता जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे, कोणत्या तारखेपासून शेतकऱ्यांना पैसे जमा होणार आणि जिल्ह्यांची यादी सुद्धा जाहीर झाली। आता यामध्ये प्रथम कोणत्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश असणार ते बघूया। शेतकरी मित्रांनो, यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, त्यानंतर धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, त्यानंतर यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, त्यानंतर पुणे आणि अहिल्यानगर, त्यानंतर नाशिक शेवटचा जिल्हा, या जिल्ह्यांचा समावेश आहे। शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो, मात्र काही असे जिल्हे आहे की त्यांची ही केवायसी पूर्ण नाही, त्यांना हा हप्ता रखडू शकतो। त्यामध्ये मुंबई उपशहर, मुंबई उपनगर, त्यानंतर ठाणे, पालघर, रायगड, गोंदिया, भंडारा, नांदेड या जिल्ह्यामध्ये ई केवायसी थकीत आहे। त्यामुळे या जिल्ह्यांना 1 ते 2 दिवसात हा हप्ता मिळणार आहे। आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे कोणत्या तारखेला जमा होणार ते जाणून घेऊया। शेतकरी मित्रांनो, 22 जुलै या तारखेचे काय महत्त्व आहे आणि 22 जुलैला तुमच्या खात्यामध्ये काय पैसे जमा होणार, तर शेतकरी मित्रांनो, या दिवशी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस, त्यानंतर स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती आहे। त्या अनुषंगाने नमो शेतकरीचा 9वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।